नमस्कार. सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. बातमीपत्रात वेळ झाली एका विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्या अंती पुन्हा आपलं स्वागत आहे. चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात. एका वृत्तपत्रातील लेखाच्या ग्राफिक्सवरील शब्दामुळे चांगलंच रण माजलंय. धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करून नागरिकांनी नागपूर गेट पोलीस ठाण्याला धडक दिली. अत्यंत संतप्त अशा जमावाने कारवाईची मागणी केली. एवढा तणाव येथे निर्माण झाला होता की दंगा नियंत्रण पथक येथे बोलवावं लागलं. डीसीपी घारगे जातीने हजर झाले. पोलिसांची कुमक वाढवण्यात आली. दुसरीकडे त्या वृत्तपत्राच्या कार्यालयावरही कडक पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. या ग्राफिक्सबद्दल संबंधित वृत्तपत्राच्या अमरावती जिल्हा प्रतिनिधीची भेट घेऊन कडक कारवाईची मागणी केली असता ज्याने ग्राफिक्स टाकले त्यांना कामावरून काढून टाकल्याची माहिती देण्यात आली व माफी मागितली. त्यानंतर तणाव निवळला. पत्र ने हमारे कार्टून बना के उस पर उर्दू में अल्लाह मोहम्मद रसूल करके लिखा, हमारे पैगंबर साहब का नाम लिखा, अल्लाह का नाम लिखा. तो कार्टून क्या है, हमने पूरे नगर सेवक आके मुस्लिम एरिया के सभी लोग आके आज नागपुर गेट पुलिस स्टेशन में उसकी FIR दर्ज कराया और उनसे चौकसी की मांग की और उसकी CBI की जांच किया जाए. इसमें हमारे भावना को ठेसा है. इस तरह से किसी भी पेपर में इस तरह की घटना नहीं होना चाहिए ताकि हमारे मुस्लिम लोगों की भावना बढ़ गई. पेपर ने जो आज आया है ये एक धार्मिक भावनाओं को दुखाने वाला है और ये जो एक पेपर जो होता है ये देश का 7वां स्तंभ है और पत्रकारिता का भी इसमें अपमान हुआ है और इसमें मुस्लिमों की धार्मिक भावनाओं को ठेस पहुंची है. एक आतंकवाद की तस्वीर बनाकर उस पर उर्दू में या अरबी में लिखा जाना ये बहुत बड़ी शरारत है और बहुत गलत घटना है जिसकी हम निंदा करते हैं. आज इससे मुस्लिम समाज के भावनाओं को ठेस पहुंची है. अगर ऐसी होते रहा तो देश का वातावरण बिगड़ने की संभावना है. हमने अब नागपुर गेट में FIR फाड़े हैं. अगर मुस्लिम समाज के साथ में ऐसा हुआ तो डबल से मुस्लिम समाज इसके लिए और बहुजन समाज पार्टी इसके लिए बर्दाश्त नहीं करेगी. ये धार्मिक भावनाओं को भड़काने का एक षड्यंत्र है. पेपर के माध्यम से, इतना बड़ा पेपर के माध्यम से मुस्लिम समाज पर ऐसा अगर अतिक्रमण करते हैं तो ये बहुत घातक हो सकता है. ये प्रकरण समाज के खिलाफ में जब जाता है तो उसका रिएक्शन आता है और समाज उसमें कतई बर्दाश्त नहीं करने वाला. ये जो चीज़ है अल्लाह रसूल मोहम्मद, इसके लिए समाज का हर बच्चा बूढ़ा जवान अपना खून बहाने के लिए बेआबू हो जाता है. 100 शहरांना स्मार्ट सिटी बनवण्याचा सरकारचा मानस आहे. त्या अनुषंगाने अमरावती महापालिकेने लोकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने वॉक ए थॉन रॅलीचं आयोजन केलं. ही रॅली महानगरपालिकेतून निघाली. शहरातून रॅलीने भ्रमण केलं. नेहरू स्टेडियमवर या रॅलीची सांगता झाली. तेथे समारोपीय भाषणात स्मार्ट सिटीबद्दल मान्यवरांनी आपलं मत व्यक्त केलं. अमरावती महानगरपालिकेद्वारे वॉक ए थॉन या रॅलीचं स्मार्ट सिटी जनजागृती करिता आयोजन करण्यात आलं. स्पॉन्सरशिपच्या मदतीने मदत मिळालेली आहे. ते सुद्धा या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत. क्लीन अमरावती, ग्रीन अमरावती, स्मार्ट अमरावती. वॉक फॉर क्लीन अमरावती, ग्रीन अमरावती, स्मार्ट अमरावती. अवॉइड पोल्यूशन, सेव्ह नेचर.
झाडे लावा, झाडे जगवा. पर्यावरण का रखे ध्यान, पर्यावरण का रखे ध्यान, तभी बने देश महान. पर्यावरण का रखे ध्यान, तभी बनेगा देश महान. वृक्ष, पाणी और शुद्ध हवा. वृक्ष स्मार्ट सिटी मी शॉर्टलिस्ट झालेले आहे आणि याच्यामध्ये स्वच्छता असणं फार महत्त्वाचं आहे. आणि भारत स्वच्छता अभियानामध्ये आपण भाग घेतलेला आहे आणि माझी अपेक्षा आहे की या जून एंडपर्यंत आपल्या शहरामध्ये ॲटलिस्ट उघड्यावर शौचालय जाण्याची पद्धत पूर्ण बंद झाली पाहिजे. ज्यांच्याकडे जवळपास शहरामध्ये 18 ते 20 हजार लोकांकडे शौचालय नाही आहेत. त्यापैकी आम्ही आज जवळपास 4000 कुटुंबाला शौचालय मंजूर केलेले आहे. एका कुटुंबाला आम्ही 17,000 रुपये देतोय. त्याले 4000 कुटुंबाला मी 8,000 पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा करून टाकले. आणि माझी अपेक्षा आहे की जून एंडपर्यंत आपल्या शहरातली जे 18,000 कुटुंब जे उघड्यावर शौचालय जातात ते बंद होतील. या निमित्तानं त्यांच्यामध्ये सुद्धा जनजागृती होईल आणि युवकांना सुद्धा आपल्या शहरासाठी प्रेम होईल, आस्था होईल आणि मी या शहरासाठी काहीतरी कंट्रीब्यूट केलं पाहिजे ही भावना निर्माण होईल. यासाठी आपण ही वक्तव्य रॅली आयोजित केली आहे. आज जे वॉक मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली त्यामागचा उद्देश एकच आहे की स्मार्ट सिटीबद्दल अमरावतीमध्ये जनजागृती व्हावी. आणि सर्वात महत्त्वाचं जे आयुक्त साहेबांनी सांगितलं की उघड्यावर जे शौच करतात त्या दृष्टीने त्यांना कुठेतरी आळा बसावा आणि अमरावती शहर सुंदर आणि स्मार्ट व्हावं आणि स्वच्छ सुंदर अमरावती शहर व्हावं यामागचा उद्देश आहे. आणि या वॉक मॅरेथॉनचा उद्देश एकच आहे की सर्वांमध्ये जनजागृती होईल. युवकांमध्ये विशेष करून जे युवक आहे आणि युवकांनी याची प्रेरणा घेऊन शहर स्वच्छ राहायला पाहिजे, शहर सुंदर झालं पाहिजे यासाठी प्रयत्न केले पाहिजे. त्यांच्या मनात याबद्दल आस्था निर्माण झाली पाहिजे आणि त्याबद्दल त्यांना माहीत झालं पाहिजे की स्मार्ट सिटी कशी आहे. यासाठी या वॉक मॅरेथॉनचं आयोजन केलं. मॅरेथॉन स्पर्धा कुठून निघणार आहे आणि समापन कुठं होणार आहे? आपला राजकुमार चौकातून श्याम चौकापर्यंत जाणार, हिरवीन चौकापर्यंत जाणार. अमरावती शहराच्या नागरिकांना याच्यात मेसेज केला पाहिजे का बा आपलं शहर सुंदर, स्वच्छ आणि ग्रीन म्हणजे हिरवं झाडं वगैरे लावून कसं करता येईल. म्हणजे पोल्युशनच्या दृष्टिकोनातून, स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून एक शहराला मेसेज द्यायच्या दृष्टिकोनातून अमरावती महानगरपालिकेने लोकसहभागातून ही जी रॅली काढलेली आहे. याच्यातून लोकांनी त्याला सहकार्य करावं. सकाळी 9 वाजता ही रॅली महानगरपालिका ते जिल्हा क्रीडा संकुल असा प्रवास करीत वॉकेथॉन संपन्न झाला. मोठ्या प्रमाणात अधिकारी वर्गांनी सहभाग घेतला, ज्यात जिल्हाधिकारी किरण गीते, आयुक्त चंद्रकांत गुडेवार इत्यादी होते. तर आमदार सुनील देशमुख, आमदार रवी राणा तसेच विविध राजकीय व्यक्ती उपस्थित होते. जनतेने मोठ्या प्रमाणात सहभाग या रॅलीत घेतला. स्पॉन्सरशिपच्या मदतीने मदत मिळालेली आहे. ते सुद्धा या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत. क्लीन अमरावती, ग्रीन अमरावती, स्मार्ट अमरावती
वॉक फॉर क्लीन अमरावती, ग्रीन अमरावती, स्मार्ट अमरावती. जनतेने मोठ्या प्रमाणात या वॉकेथॉन मध्ये सहभाग घेतला. विविध महाविद्यालय, संस्था, शासकीय विभाग व समाजसेवकांनी स्मार्ट सिटी या व्हिजनवर आपले मनोगत व्यक्त केले. जिल्हाधिकारी, आयुक्त, आमदार व मान्यवरांनी जनतेला सहभागी होऊन सहकार्य करावे ही विनंती केली. जेवढा प्रयत्न करू, कार्य करू, असंच आपले स्मार्ट सिटीचं व्हिजन पुढे नेता येईल यासाठी पूर्ण प्रयत्न करू, असे मनोगत मान्यवरांनी व्यक्त केले. देशातील 100 स्मार्ट सिटीमध्ये झालेली आहे. नेहमी चर्चा असते त्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये आपली निवड होणार का नाही. मी म्हणेल की अमरावतीतील प्रत्येक नागरिकाने आपल्या शहराची स्मार्ट सिटी म्हणून आपल्या मनामध्ये निर्धार केलेला आहे. प्रत्येक नागरिकानं आपल्या परीने स्वतः स्मार्ट आणि शहराला स्मार्ट करण्याचा निर्धार केलेला आहे. आणि एवढा मोठ्या प्रमाणात जो प्रतिसाद मिळतोय त्यावरून मला खात्री आहे की आता आपल्या शहराला स्मार्ट सिटी होण्यापासून कोणी रोखू शकत नाही. देश पातळीवर, राज्य पातळीवर आपल्या शहरासाठी जे काही मंजुरी किंवा जे काही मान्यता लागेल त्या मिळत आहेत. सर्व महानगरपालिका प्रशासन सर्व एकसंघाने काम करत आहेत. आपल्या शहरामध्ये जे क्लीन सिटीसाठी जे काम चालू आहे, मी म्हणेल की आपल्या राज्यातीलच नव्हे देशातील काही निवडक जे स्वच्छ आणि प्रशस्त शहर आहे त्यापैकी अमरावती शहर एक आहे. स्वच्छता आणि आपण जिथे कचरा घेऊन जातो तिथे प्रोसेसिंग प्लांट पण आपला चांगला असला पाहिजे. ती एक उणीव आपल्याकडे आहे. त्यासाठी लागणारी जी काही मदत लागेल, जमीन लागेल किंवा इतर परवानगी लागतील, जिल्हा प्रशासन त्यासाठी सदैव मदत करेल. आपण एक टाइम फ्रेम आपण ठरवली पाहिजे की एवढ्या काळामध्ये आपल्याकडे, त्याला आपण कचरा डेपो म्हणतो परंतु सायंटिफिक लँडफिल साईट असं त्याला म्हणतात इंग्रजी भाषेत, तर ती सायंटिफिक लँडफिल साईट आणि प्रोसेसिंग फॅसिलिटी आपण एका ठराविक कालबद्ध पद्धतीने केली पाहिजे. नाहीतर आपण आपला कचरा घरातला काढून पद्धतीने टाकतो. एक जे पहिल्यांदा पाहिलं की अशा प्रकारे एक मॅरेथॉन निघाली आणि स्वच्छता कामगारांचा सत्कार करण्यात आला. कारण की सगळे लोक वाईट नसतात, काही लोक चांगले असतात, काही वाईट असतात, पण जे लोक चांगले काम करतात त्यांना जे प्रोत्साहन इथे मिळालेलं आहे ते खरं अर्थानं पूर्ण महानगरपालिकेचं मी अभिनंदन करतो. आणि आज ज्याप्रमाणे आपण वॉक करून इथे ग्रीन आणि स्वच्छ आणि स्मार्ट सिटीच्या संदर्भात जे जनजागृती करायला निघालेलं आहे ते सगळ्यांची आजच्या काळाची गरज आहे. आज जर आपण आपलं घर स्वच्छ करतो त्याचप्रमाणे आपलं शहर सुद्धा हे आपलं घर आहे. म्हणून जसं माझी जबाबदारी आहे, तुमची जबाबदारी आहे, सगळ्यांची जबाबदारी आहे की या शहराची गरिमा, प्रतिष्ठा आणि वैभव कसे वाढेल यासाठी सगळ्यांनी आपण प्रयत्न करायला पाहिजे. आणि आज ज्याप्रमाणे आपण वॉक करून इथे आलेला आहे, मी आयुक्त साहेबांना विनंती करतो की यानंतर एक चांगली मॅरेथॉन आयोजित करा. जे रूप जे ते पाहतात तर ते आश्चर्यचकित होतात. आणि इतकंच नव्हे तर जे अधिकारी इथून बदलून जातात ते पुन्हा फोन करून सांगतात की साहेब आम्ही ज्या गावात आहे त्याच्यापेक्षा तुमची अमरावती काही पण चांगली होती. आणि हे याच्यामुळे शक्य झालं की अमरावतीकरांनी ही माझी अमरावती आहे ही भावना मनात ठेवली. पॉवर हाऊस म्हणजे जे नागपूर रोडवर जे पॉवर हाऊस आहे तेव्हापासून तर इरविन चौक, राजापेठ, राजा येणाऱ्या केंद्र शासनाच्या PWDच्या बजेटमध्ये तो एक कॉन्क्रीटचा रस्ता आणि आपल्या पॉवर हाऊस पासून दस्तूरनगर, यशोदा चौक हा जो पूर्ण जो मिनी बायपास आहे हे दोन्ही रस्ते सन्माननीय नितीनजी गडकरी यांनी त्याचं कॉन्क्रिटीकरण करण्यासाठी ते बजेटमध्ये घेतलेले आहेत. तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये हे दोन्ही रस्ते अत्यंत सुंदररित्या असे त्याचं सिमेंटीकरण, कॉन्क्रिटीकरण झालेलं दिसेल. मी या अनुषंगाने त्यांचंही मनापासून आभार मानतो, आपल्या सर्वांचा आभार मानतो. आणि येणाऱ्या काळामध्ये क्लीन, ग्रीन आणि स्मार्ट सिटी करण्यासाठी सर्वांनी मनमोकळेपणाने सहकार्य करावं असं आपल्याला विनंती करून पुनश्च एक वेळा महानगरपालिकेचं अभिनंदन करून माझ्या शब्दाला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमदार रविभाऊ राणासाहेब, जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किरणजी गीते साहेब, महानगरपालिकेचे सभागृहाचे नेते बबलूभाऊ शेखावत, पोलीस अधिकारी, सर्व महापालिकेचे गटनेते,
सर्व सन्माननीय नगरसेवक, सर्व नगरसेविका, महापालिकेचे आयुक्त गुडेवार साहेब, महापालिकेचे सर्व अधिकारी कर्मचारी, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे सर्व विद्यार्थी आणि या रॅलीमध्ये सहभागी झालेले अमरावतीतले नागरिक यांचं सर्वांचं अमरावती महानगरपालिकेच्या वतीनं मी या ठिकाणी आभार मानतो आणि अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असं या ठिकाणी जाहीर करतो। झोन सभापती लुबना तन्वीर यांना मारहाण करण्याचा प्रयत्न झाला। त्यांच्या घरी तोडफोड करण्यात आली अशी तक्रार त्यांनी गाडगेनगर पोलिसांकडे दाखल केली आहे। गाडगेनगर पोलीस या संदर्भात अधिक तपास करत आहेत। पॅराडाईज कॉलनीतील इंडेक्स कंपनीचं टॉवर शनिवारी पाडण्यात आलं। त्या दरम्यान झोन सभापती लुबना तन्वीर लॉ अँड ऑर्डर्स फॉलो करत होत्या। त्यावेळी तिघांनी त्यांना धमकी दिली। तारिक पटेल, शारिक पटेल, राजिक पटेल हे तिघे त्यांच्या घरात गेले, फर्निचरची तोडफोड केली व त्यांना धमकी दिली। याविषयी झोन सभापती लुबना तन्वीर नवाब यांनी गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असता पोलिसांनी 452, 143, 448 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे। मेरे एरिया पैराडाइज कॉलोनी में जब टावर निकालने का काम चालू था, हम लोग बाहर खड़े थे। मैं लॉ एंड ऑर्डर देख रही थी, ट्रैफिक देख रही थी कि कोई बच्चे ट्यूशन्स के बच्चे जाते हैं, वहाँ से स्कूल के बच्चे जाते हैं, ट्यूशन्स वाले बहुत आते हैं आउटसाइडर्स। तो लॉ एंड ऑर्डर देखने के लिए हम लोग बाहर खड़े थे, किसी को हानि ना पहुँचे टावर से, किसी को लग जाए, कुछ हो जाए, हानि ना हो, मनुष्य हानि ना हो, इसलिए हम लोग बाहर खड़े थे। थोड़ी देर के बाद में जब टावर निकल गया तो जो कंप्लेनेंट्स थे राशिद पटेल, उनके दो भाई और 2-4 लोग आकर पहले राशिद पटेल की अब्दुल मतीन की दुकान पर लाते मारे और फिर बाद में मेरे घर में घुस के मेरा फर्नीचर वगैरह तोड़े, गाली गलौज करे और मारने की धमकी दी। इसलिए मैं पुलिस स्टेशन में आके उनके खिलाफ इन्हें हम लॉ एंड ऑर्डर देख रहे हैं, हमारे एरिया का काम हो रहा था, इसलिए हम इन्हें कोई आके हमारे घर में घुस के हमको जान से मारने की धमकी देगा, ये कहाँ की रीत है। हम पूरे एरिया में शांति बनाए रखने, टावर नहीं कर रहा, कुछ हानिकारक ना हो, किसी की जान ना जाए, किसी की लगे ना, ट्रैफिक का डिस्टर्बेंस ना हो, इसलिए हम बाहर खड़े थे। तो ये लोग आए और सीधा घर में घुस के कुर्सियां तोड़े, गाली गलौज किए, मारपीट के इरादे से आए थे वो पूरे, और जान से मारने की धमकी दी। जिल्हा निवड समितीद्वारे कनिष्ठ सहाय्यक लिपिक वर्गीय या पदासाठी 28 नोव्हेंबर रोजी परीक्षा घेण्यात आली। या परीक्षेच्या पत्रिकेतील बरीच उत्तरं चुकीची होती, त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात आलं आहे। गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या नजीकच बियर शॉपी आहे। येथे सर्रास दारू पिण्यासाठी दिली जाते। व्यसनाधीनतेनं अनेक संसार उघड्यावर आले आहेत, तरीही या संदर्भात कारवाई करताना पोलीस कचरत आहेत। पोलिसांच्या नाकावर टिच्चून अवैध विक्री होते आहे। गाडगेनगर पोलीस स्टेशनच्या अगदी बाजूला असलेल्या बस स्टॉपवर दारुड्यांनी आपला अड्डा बनविला असून रोज सायंकाळी दारुड्यांचा हौदोस असतो। बाजूला असलेल्या बियर शॉपीमधून मद्य घेणे आणि बस थांब्यावर येऊन पिणे हे दररोजचे दारुड्यांचे काम। त्यात तिथे असलेल्या विद्यार्थ्यांना, महिलांना होणारा त्रास म्हणजे एक प्रश्नच। हा परिसर शैक्षणिक परिसर म्हणून समजला जातो आणि या परिसराची संरक्षणाची जबाबदारी गाडगेनगर पोलीस स्टेशनची असून त्यांच्याकडून मिळाले उडवाउडवीचे उत्तर। संरक्षण करणारे जर अलगर्जीपणा करतील तर जनतेने कुणाला न्याय मागावा। बातमीपत्रात घेऊया काही क्षणाचा विसावा। विसाव्यानंतर पुन्हा भेटू, पहा फक्त सिटी न्यूज। विसाव्याअंती पुन्हा आपलं स्वागत आहे। वळूया उर्वरित घडामोडींकडे। श्री शिवाजी आर्ट कॉमर्स कॉलेजच्या वतीनं नांदुरा येथे राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत शिबिर घेण्यात आलं। गाव पातळीवर विशेष कार्यक्रम घेऊन जनजागृती करण्यात आली। राष्ट्रीय सेवा योजनेद्वारे विद्यार्थ्यांच्या गुणाचा गुणगौरव होण्याकरिता समग्र भारतभर शिबिरे घेण्यात येतात, ज्यामध्ये आरोग्य, कौटुंबिक व्यवस्थापन, स्वच्छता, पर्यावरण, आर्थिक व्यवस्थापन, शेतकरी योजना, शैक्षणिक महत्व इत्यादी विषयावर विविध कार्यक्रमे आयोजित करण्यात येते। स्थानिक
नांदोरा येथे संत गाडगे बाबा विद्यापीठ द्वारे शिवाजी आर्ट कॉमर्स द्वारे शिबिराचे आयोजन करण्यात आले, ज्यात विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे गावात जनजागृती केली व गावाने मोठ्या प्रमाणात त्यांना प्रतिसाद दिला. या ठिकाणी काय आहे, या ठिकाणी समाजामध्ये जे अंधश्रद्धा आहे, समाजामध्ये जे चालीरीती आहे, समाजामध्ये ज्या रूढी आहे त्याच्यावर योग्य अंमलबजावणी केली पाहिजे. मनोज गाडगे महाराज म्हणतात, गेले सांगून गाडगे बाबा आंबेडकरांचे गुरु म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. महात्मा ज्योतिबा फुले असे म्हणतात की विद्ये विना मती गेली, विद्ये विना मती गेली, मती विना नीती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, नीती विना गती गेली. शासन स्तरावर विद्यार्थ्यांकरता हजारो योजना आहेत, परंतु अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्यांपर्यंत योजना पोहोचत नाहीत. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथील वसतिगृहात भोंगळ कारभार असून विद्यार्थी न्यायासाठी आसुसलेले आहेत. विद्यार्थी हा या देशाचा भावी नागरिक आहे. विद्यार्थी जर चांगला घडेल तर भारताचे भविष्य उत्कृष्ट बनेल. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत असलेल्या वसतिगृहात भोंगळ कारभार सुरू असून पाणी पिण्याकरिता विद्यार्थ्यांना सोय नाही, तर विद्यार्थी अस्वच्छतेने त्रस्त आहेत. संडास बाथरूमला लॉक केलेले असून विद्यार्थी बाहेर बाथरूमला जातात. अधिकाऱ्यांना विचारणा केली असता शासनाची ग्रँट मिळाली नाही, म्हणून ही अवस्था आहे अशी प्रतिक्रिया जर त्यांची असेल तर चालेल कसं, तर विद्यार्थी घडणार कसा हा प्रश्न निर्माण होत आहे. सोसायटी ऑफ इंडियन रेकॉर्ड कलेक्टर्सच्या वतीने भ्रमरगीतांचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येनं रसिक श्रोते उपस्थित होते. या सुमधुर गीतांनी नागरिक मंत्रमुग्ध झाले होते. विशेष म्हणजे हा 115वा कार्यक्रम होता. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी हा कार्यक्रम घेतला जातो. सोसायटी ऑफ इंडियन रेकॉर्ड कलेक्टर्स SIRC अमरावती शाखेतर्फे आज 29 नोव्हेंबर 2015 रोजी हा जो कार्यक्रम होता आहे भ्रमरगीतांचा, हा आजच्या कार्यक्रमाचा 115वा कार्यक्रम आहे. आम्ही मुलं अभ्यास करत असताना भवरा यायचा आणि त्या नाटलीला होल करण्याचा चिन्ह करण्याचा प्रयत्न करायचा.
कास्ट्राईब आरोग्य कर्मचारी संघटनेनं एक बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी विविध समस्यांवर प्रकाश टाकला. आपल्या मागण्या हिवाळी अधिवेशनात ते मांडणार आहेत. कास्ट्राईब आरोग्य कर्मचारी संघटनेची रविवारी बैठक झाली. हिवताप खात्यातील हंगामी फवारणी कर्मचारी यांच्या न्याय्य मागण्याबाबत व त्यांना कायमस्वरूपी नेमणूक देण्याबाबत हिवाळी अधिवेशनावर धडक देण्यात येत आहेत. यासंबंधीचा विचारविनिमय या बैठकीत करण्यात आला. मग कसं समजा 9,000 मग 5 लोक धरा तुम्ही 9×5 म्हणजे 50 लाख लोकांचं कुटुंब चांगलं सुधारित होईल आणि 50 लाख लोकांचं कुटुंब सुधारित झालं तर म्हणजे पुढे ते वाढत जाईल. म्हणून त्यांच्यामध्ये जातीयता घुसली आणि ते सगळ्या संघटनेनं त्या मॅडमवर दबाव आणला आणि त्यांना ती अटही रद्द म्हणजे राहिली आणि परीक्षाही समजा तुम्ही ठेवली पाहिजे. पेपर साधा काढा पण परीक्षा ठेवा असं त्यांचं म्हणणं पडलं. म्हणजे सगळ्या संघटनेनं विरोध केला. आपल्या संघटनेनं आपण तो प्रश्न लावून धरला होता तेव्हापासून ते काम करत आहे. म्हणून हे याच्यासाठी बैठक बोलावली का हा सगळा ओहापोह त्या दिवशी मी तिथं मॅडमले म्हटलं हा सगळा जातीवाद आहे लोकांचा. आम्ही त्यांनाही म्हटलं का ज्या ज्या संघटनेने विरोध केला त्यांचं आम्हाला म्हणणं द्या. कोण तुम्हाला विरोध केला त्या संघटनेचे पत्र द्या आम्हाला काय म्हणणं आहे त्यांचं. तर काय विरोध करतात काय कारण आहे. एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्वाच्या घटनांवर. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय मातोश्री आर्केड सहकार भवन समोर मोर्शी रोड अमरावती. आमचा फोन नंबर आहे 3298-161 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in. अचूक सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचं नंबर 1 चॅनेल फक्त सिटी न्यूज. बातमी आमची विश्वास तुमचा.